आज एक 2 दिवसांपूर्वी जागतिक वर्ल्ड हेड इंजुरी अवेअरनेस डे केला। त्याच्याबद्दल काय होतं, आपल्या देशामध्ये जे अपघात होतात त्या अपघातांमध्ये सर्वात जास्त मृत्यू हे टू व्हीलर चालकांचे होतात आणि त्या टू व्हीलर चालकांच्या मृत्यूमध्ये सर्वात जास्त मृत्यूचं कारण असतं हेड इंजुरी। डोकं हा शरीराचा सर्वात नाजूक भाग आहे आणि त्याच्यामुळे तो सुरक्षित राहावा याच्यासाठी हेल्मेट घालायला पाहिजे आणि त्याच गोष्टींना प्रोत्साहन देण्यासाठी तसंच वाहतूक नियमांचा प्रचार आणि प्रसार व्हावा आणि जनतेमध्ये हेल्मेट घालण्याप्रती तसंच वाहतुकीचे नियम पाळण्याप्रती जास्तीत जास्त मोटिवेट जनतेला करता यावं या उद्देशाने हा कार्यक्रमाचं आयोजन मॅक्स हॉस्पिटल आणि नागपूर शहर पोलीस वाहतूक विभाग यांच्या वतीनं करण्यात आलं। सर, आपण बघितलं की पेट्रोलच्या प्रमाणात जे आहे ते दुचाकीच्या मागे बसणारा व्यक्ती देखील दगावतो, त्याला देखील हेल्मेटची सक्ती व्हावी या संदर्भात काही आपण बरोबर आहे। शासनानं दुचाकी पिलियन रायडरला सुद्धा सक्ती केलेली आहे, पण काही कारणास्तव सदर प्रकरणामध्ये कोर्टामध्ये प्रकरण सुरू असल्यामुळे त्यांना तात्पुरतं आपण अंमलबजावणी थांबवली आहे, पण नियमानुसार त्यांनी घालायला पाहिजे। किती गरजेचं आहे? गरजेचं सारखंच आहे दोन्ही, कारण दोघांच्या जीवाला किंमत सारखी आहे। आपण ड्रायव्हरची वेगळी किंमत आणि पिलियन रायडरची वेगळी किंमत असं कॅल्क्युलेट करू शकत नाही। दोघांच्या जीवाला तेवढीच किंमत आहे। सर्वात महत्त्वाचा आमचा उद्देश आहे की अपघातच होऊ नये यासाठी आम्ही जास्तीत जास्त अवेअरनेस करतो आहे। जागोजागी जाऊन लोकांना वाहतूक नियमांचे प्रचार, शाळा कॉलेजेसमधून सुद्धा आम्ही मोहीम राबवतो आहे आणि त्या माध्यमातून जास्तीत जास्त आणि मागच्या वर्षी जो ऑपरेशन यू टर्न आम्ही राबवलं 2025मध्ये त्याचा निकाल आम्हाला असा मिळालेला आहे की 100 ॲक्सिडेंट मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कमी झालेले आहे आणि त्याच्यामुळे शर्म जीव वाचवण्यात आम्ही नागपूर शहर पोलिसांची मोहीम सक्सेसफुल राहिलेली आहे। त्याच्यामुळे जोपर्यंत ॲक्सिडेंट झिरो होत नाही तोपर्यंत आमची ही मोहीम आम्ही सतत राबवत राहणार आहोत। नाव सांगा सर। माझं नाव अतुल आगरकर, हेड कॉन्स्टेबल, आणि मी रस्ता सुरक्षा दल या विभागात काम करतो नागपूर शहर पोलिसांचं। थँक्यू सर। थँक्यू सर। सर, मॅक्स आणि वाहतूक पोलीस विभागातर्फे हेल्मेट वितरित केलेला आहे, कधीपर्यंत हा अभियान आहे ना आणि एकंदरीत हे संकल्पना कशी काय सुचली? इसके लिए चालू किया है कि मैक्स हॉस्पिटल और नागपुर पुलिस के एसोसिएशन में हेड इंजरीज के लिए ये कार्यक्रम किया है ताकि लोग फॉल, जब भी आदमी गिरता है सबसे ज़्यादा एक्सीडेंटल से मौत होती है और उसके समाज मौत के साथ साथ ट्रॉमा काफ़ी लाइफ टाइम होता है, फैमिली को भी होती है। इसी के लिए हमने नागपुर पुलिस के साथ अभियान चालू किया कि आज हम हेलमेट बांटेंगे। 20 वर्ल्ड हेड इंजरीज डे होता है तो हम जा चुका है 20 को, बट उसके लिए आज हमने स्टार्ट किया। तुम्हाला हेल्मेट मिळालेलं आहे, काय 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 बोलाल तुम्ही? मॅक्स आणि वाहतूक पोलीस विभागातर्फे तुम्हाला हेल्मेट दिलेलं आहे, तुम्ही वाहन चालक आहेत, काय काय तुमच्या या संदर्भात तुमचं काय मत आहे? आम्हाला चांगली गोष्ट आहे की आमच्या हेल्थसाठी आम्हाला हेल्मेट देण्याचे काम करत आहे। आता वाहन चालवताना तुम्ही हेल्मेट परिधान करूनच वाहन चालवणार? मॅम, वाहतूक पोलिसांनी तुम्हाला हेल्मेट दिलेलं आहे, मी सडनली घरी आज हेल्मेट विसरलेली, पण वाहतूक पोलिसांचा एक आभार की बा त्यांनी एक अवेअरनेस कार्यक्रम चालू केलेला की त्यांनी ज्यांच्याकडे हेल्मेट नाही त्यांना हेल्मेट देत आहे, पण हे सगळ्यांनाच मिळालं तर फार फायद्याचं राहील असं मला वाटतं आणि त्यांचे फार आभार की त्यांनी मला हेल्मेट दिलेलं आहे। जीवाचा तुमचा धोका किती त्यांनी टाळलेला असं? भरपूर टाळलेला आहे, कारण रस्त्याने जाताना भरपूर म्हणजे मी स्वतः बरेच वेळा गाडीनी पडलेली आहे आणि हेल्मेट असल्यामुळे मला किती फायदा झालेला आहे ते मी सांगू नाही शकत। नागपूर ट्रॅफिक पोलिसांचं काय आभार मानायचं? त्यांचे फार धन्यवाद की त्यांनी खूप छान म्हणजे त्यांनी तो जो कार्यक्रम चालू केलेला आहे तो खूप छान कार्यक्रम चालू केलेला आहे आणि माझं सगळ्या जनतेला हेच म्हणणं राहील की त्यांनी पण आपलं हेल्मेट हे त्यांना म्हणजे मी विसरली पण तुम्ही तरी विसरू नका।